हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किटकूस ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आज आहे नवरात्र स्टार्ट होत आहे. आजचा फर्स्ट डे आहे, घट स्थापना आहे. तर चला, आणि आज मी पण देवघर काढलेलं आहे क्लीन करायसाठी आणि देवाला वस्त्र घालायसाठी. तर देवाला मी वॉश करून जे सगळं क्लीन केलेले आहे आणि ते देवाला मी वस्त्र घालून देत आहे. आणि आता मी काही दिवसापूर्वी आता गेली होती तर मी देवासाठी मुकुट घेतलेलं होतं, तर ते तुम्हाला दाखवते. तर बघू शकता, मी देवी राधासाठी आणि कृष्णासाठी असं मुकुट घेतलेलं आहे. कसं वाटलं तुम्ही सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि खूप छान आहे आणि मला फक्त 390 रुपीजला पडलं एक पीस. तर खूप छान आहे मुकुट. बघू शकता, इथे मी कृष्णाला कपडे वस्त्र घालत आहे आणि आता राधाला पण घालून देते. आणि सगळे देव क्लीन झालेले आहेत आणि देवघर पण क्लीन होत आहे, ते पण करते आणि मग पूजा वगैरे करते. तर चला, कंटिन्यू राहा. आज देवघर वगैरे करून घेते म्हटलं क्लीन. आणि मग आज नवरात्राचा पण पहिला दिवस आहे. तर माझं हेअर वॉश वगैरे झाला आणि आमची जी याची प्रॅक्टिस चालू होती, गरबाची ती संपलेली आहे. तर आमचा उद्यापासून गरबा आहे, तर ते पण मला उद्या साडी घालायची आहे. तर बघते कुठला ब्लाऊज, तर माझ्या कुठल्या साड्याचे जे मी काढून ठेवते त्याचं कलेक्शन तुम्हाला दाखवणं थोडंफार, जे काही मी काढणार बाहेर. तर माझ्याकडे जे आधीचे ब्लाऊज आहे ते मला होत नाही आता, ॲक्च्युली मी लठ्ठ झाली आहे म्हणून. तर मला विचार करत आहे मी कसं करणार. आणि आता नवीन नवीन पॅटर्नचे ब्लाऊज शिवणं होते, तर बघ ते जमेल तर ते काय. तर नाही तर मग मला एक परचेस करावं लागेल ब्लाऊज. मी 2 ड्रेस आणखी परचेस करून आणलेले आहे, जे नवरात्र स्पेशली. तर ते पण तुम्हाला दाखवणार. मला वेळ नव्हतं मिळाला तर तिथे मी शूट केलं नाही. किट्टू पण खूप चिडचिड करताना, रश भरपूर होती, तर मी तिथे शूट नाही केलं. तर चला, आता मी देवाला ते वस्त्र घालून घेते, मग बोलते तुमच्याबरोबर. तर आता वाजत आहे दुपारचे 1:30 आणि माझी पूजा वगैरे सगळं झालं. आणि किट्टू पण आलेला आहे, तो कपडे चेंज करत आहे. तिकडे खेळत आहे तो कार, त्याची जी बाईक आहे ना, तो त्याला वॉश करत आहे. त्याला कितीतरी सांगत आहे त्याने पाण्याने वॉश नाही केली पाहिजे. किट्टू काय करते? हँड वॉश केला, गाडी वॉश नाही करायची. चल ये लवकर, कपडे चेंज कर, टॉवेल घे आणि पुस. मला वाटलं की त्याने गाडीची वॉश केली, कार वॉश केली असं वाटलं. हे घे टॉवेल आणि क्लीन कर. चल घे, तर तुम्हाला दाखवते कशी पूजा केली. हे असं नाही दाखवावं लागत, पहिले कपडे घालायला लागते. हो, मी नंतर दाखवते. तर बघू शकता, मी छान देवाला वस्त्र घातलेले आहे आणि हे आणले नवीन मुकुट मी. तर आता फ्लावर्स नव्हते आणले, पाहून विसरलं होतं. तर आता मी चालली खाली घ्यायला. पूजा झालेली आहे इथे माझी. तर मी विचार केला होता ही साडी घालायची म्हणून, पण याचा ब्लाऊज मला होत नव्हतं. तुम्ही मागे माझ्याकडे जी मेड आहे तिला देऊन दिलं होतं मी. तर यासाठी मला ब्लाऊज घ्यायचं होतं, म्हणून माझ्याकडे एक स्टोनवाला ब्लाऊज आहे, तर तो घालून बघितला, पण मला जर काही सूट झालेलं नाही. आणि ही एक साडी आहे आणखी. तर याचा ब्लाऊज पिंक कलरचा आहे, कॉन्ट्रास्टमध्ये. नक्की तू पाला मध्ये मध्ये करताय. तर स्किप करते, साडी नाही घालत मी. घालून 2-3 ट्राय करून बघितल्या साड्या वगैरे. तर आणि आणखी एक साडी आहे, 2-3 हेवी साड्या आहे, पण त्याच्याने मला गरबा खेळणं नाही जमणार आणि गरम पण भरपूर होत आहे. तर मी ट्राय केलं, 2-3 साड्या घातल्या, मग मला कसं तरी गरम व्हायला लागला. माझी मम्मी काय घरने बनवत आहे ना, घरात सॉफ्ट चालत आहे ना. सॉफ्ट हो किट्टू. तर किट्टू म्हणते की मम्मा तुला सॉफ्टच आवडते म्हणून कपडे. मी आता आधी घालायचे, पण आता माझ्याने होतच नाही जास्त हेवी कपडे घालणं. तर आता ही साडी वगैरे घडी करून ठेवून देते, स्किप करते. आणि 2 काल आणलेले घागरे ते बघते काय वाटते तर ते घालणार. हे बघा, इथे मी याव, मी माहिती तुम्हाला काय करताय. हे बघा मम्मी, हे बघायची मम्मी, हे काय करताय? काय ठेवते बेटा? आता म्हटलं तू झोपाची तयारी चालू त्याची. आणि रडत असेल तर तुम्हाला आवाज येत असेल. आता स्कूलमधून आला तर झोपला नाही. आता वाजत आहे 3:30 दुपारचे. सकाळपासून उठल्यानं झोपला नाही आहे. तर आता झोपवते मी पण आणि मला पण बघते काय आहे. तर मग सायंकाळ जाते डिसाईड करते. पाऊसमध्ये कपडे ठेवून देते. आणि ह्या साडीला आता झाल्या 12 वर्ष. किट्टू
मिक्स साडी आहे. आणि आणखी 1-2 साड्या जी मी घालेल म्हटलं, पण मला ते ॲक्च्युली खरंच कपडे खूप जास्त साडी आणि फार गरम होत आहे. तर हा माझा एक दुपट्टा आहे, ते आपलं क्रॉप टॉप अँड स्कर्ट आहे ना, त्याच्यावरचा दुपट्टा आहे. तर कुठे कामात येणार तर मी घालणार हवाला यूजमध्ये आणणार. तर याला वॉश करून घेते. भरपूर जर आता घातलेला नाही आहे तर याचा कलर ॲक्च्युली असाच कलर आहे. हे बघ, हे मी आणलं तर चला आधी हे ठेवून देते. आणि आणखी एक सावळी आहे, खूप हेवी आहे, पण सगळ्याचे ब्लाऊज माझे आधीची जुने होते तर ते मला टाईट व्हायला लागले होते. मी थोडी लठ्ठ झालेली आहे, तर थोडी नाही भरपूर लठ्ठ झालेली आहे. आधी खूप बारीक होती, स्लिम होती. तर आता जे माझ्याकडे जे पण साड्या म्हणजे स्टॉकमध्ये आता जमा करत आहे ते सगळे माझे सिल्ककडे आहे. सिल्कमध्ये साड्या, सिल्क कॉटनमध्ये साड्या घेतलेल्या आहे. तर अशा साड्या नाही की जे मला थोडंसं गरबामध्ये घालता आले पाहिजे म्हणून. तर मी त्या दिवशी 2 आणखी क्रॉप टॉप अँड स्कर्ट घेऊन आले आहे नवरात्रीचे. तर ते पण बघू कधी. एक तर आम्हाला एक दिवस साडी वेअर करायची होती. साडी या उलटा पल्लूचं जे तुम्ही, तर माझा तो चालू होता ॲटलिस्ट मला उलटा पल्लूचं काही पण स्कर्ट टॉप घालून घ्यायचं म्हणून. आणि सॅटर्डे संडेला आम्हाला गरबा ड्रेस आहे, ट्रेडिशनल गरबा ड्रेस असतो तो रेंटनी आणावं लागेल मला. आणि 2 ड्रेस आणखी आमच्याकडे फक्त 5 डेज आम्ही गरबा करणार आहोत. तर 4 आणि 5 ड्रेस आपल्याला 4 आणि 5 डे म्हणजे आम्हाला आणखी चनिया चोली वगैरे घालायचं आहे. तर बघूया आता काय करू ते डिसाईड. मला अजून माझ्या डोक्यात काही चालत नाही आहे. आणि मी आणलेलं आहे मी वुलनचं. तर आता खूप ट्रेंडमध्ये चालू आहे ते क्लिप्स आणि असे हे बनवायचं ते वेणीचं. तर ते बनवायसाठी मी आणलेलं आहे. तर ते बनवायला तुम्हाला दाखवणार. तर मला ते कवडी असतात ते भेटले नाही, तर त्यानंतर मी बनवणार. मम्मीने 10 रुपीजचा पर पीस. 10 रुपीजचा एक पीस आहे. तसे मी 100 रुपीज परत 100 रुपीजचे आणले. मला कलरचे पाहिजे ना बेटा, म्हणून इतके सारे आणले. आता झोपून जातात. काय मिळाला. आणि ते माझ्या साडीचे, ह्याची साडी आहे रेड कलरची, त्याचे स्टोन निघतात. इथे किटूने सगळे जमा केले आहे बेटा. फेकून दे डस्टबिनमध्ये, किचनच्या डस्टबिनमध्ये. नाही काही कामात नाही ना बाळा, ते टाकून दे ना. तो पायाला रुतणार सोनू. फेक त्याचा, त्याचं काही नाही बनत. काय बनवशील त्याचं? अरे ते फोटोला चिपकवला. कोणतं फोटोला चिपकवलं? पण फोटोला, त्या फोटोला नाही चिपकवलं लागते बेटा, पडतात बेटा. जा मी तुला नंतर तू तुझं फेविकॉल घेशील, एक पेज घेशील, माझ्या स्टोनच्या काहीतरी बनवशील. ठीक आहे, ठेवून दे एका पेपरामध्ये ठेवून दे. किटू एक याच्यात दिलं. तर चला आता मी ठेवून देते साड्या वगैरे. साडी तर मी स्किप करते, बघते तर चनिया चोली वगैरे तेच वेअर करणार. मला नाही जमत ते ॲक्च्युली. ते पेटीकोट घाला आणि बॉडी शेपर पण आहे, पण आपल्याला गरबाच्या वेळेस मोठे मोठे पाय घ्यावं लागते, तर त्याच्यात होणार नाही. तर थोडंसं लूज पाहिजे आणि घेरवाला पाहिजे. तर मी डिसाईड करते की मला फक्त चनिया चोलीच घेते म्हणून. तर चला आता वाजत आहे 3:30. तर चला कंटिन्यू राहा. थोडा वेळ आराम करते आणि हे बनवते. आणि मला थ्रेडिंग आणि वॅक्स पण करायचं आहे, तर ते मी उद्या करणार. इथंच आहे टी टेबलवर. तर हां ते बघ पॉटमध्ये आहे. तर आता झोपून जा बाळा. चला थोडा रेस्ट करून घे. आता असू दे, ठेवून दे तिथेच ठेवून दे. तर फेविकॉल पण ठेवून दे. कुठे चिटकवते? तिथे नाही चिटकायचं किट्टू. तिथून पडणार तिथे नाही. तुला तिथं नाही चिटकायचं. तुला डिझाईन बनवून देणार, त्याला बनवशील. तिथे नाही करायचं किट्टू. ऐकायचं बाळा. तर चला त्याला पण आराम करायला लागतो. तर मी झोपणार नाही त्याला घेऊन, तो पण झोपणार नाही. फेविकॉल वेस्ट नाही करायचं बेबी. वाढला का तो फेविकॉल? तर चला साड्या घालायची खूप इच्छा होते मला, पण इतके हेवी साड्या आहे ना, तर ते मला ॲक्च्युली कसं तरी साड्या गरम फार होते बाबा. भरपूर गरम होत आहे. आणि आज झोप एवढी गरमीमुळे तर झोप पण नाही लागत आहे. थोडा वेळ आराम करते आणि मग जाऊन बघते शॉपमध्ये. इथे आमच्या निर्मलगिरीमध्ये शॉप आहे, त्याच्याकडे बघते. नाही तर मग आणखी जाऊन येईन मी मार्केटमध्ये. तर इथून बघून येते. उद्यासाठी तर मला काही ना काही करावंच लागेल.
तर चला, आणि मी बनवते आज मी क्लिप्स पण आणले अशा त्याला करायसाठी. आणि आता किटू किटू फेविकॉलने माहित नाही काय चिपकवते. स्टोन कुठे गेलं ते स्टोन. तर चला, हा माझी रेड कलरची साडी मला खूप आवडते. मी ॲक्च्युली माझ्या एंगेजमेंटमध्ये पण घातलेली होती. ही माझ्या ताईच्या लग्नाची साडी आहे, म्हणजे ताईच्या लग्नामध्ये मी घेतलेली होती साडी ती आहे. पण मला खूप आवडते. आताही जशी तशीच दिसते. तर या साईडला माझे पूर्ण कपड्याचा कहे झालेला आहे. मला एकदा ऑर्गनाईज करावं लागेल कबर्ड्स. आणि ते फ्रॉक्स वगैरे सगळे आहे, तर ते सगळ्या करणार आता. आणि ही पण एक हेवी साडी आहे, ही माझी एंगेजमेंटची साडी आहे. आणि ही एक साडी आहे, पण मला नाही घालू शकत आहे. सिंपल साड्या वगैरे आहे. आणि ही एक हेवी साडी आहे जी मी येलो घालणार होती. तिची काठ खूप सुंदर आहे, पण खूप जास्त हेवी आहे, तर मी ती घालतच नाही, मी स्किप करते. तर मला सगळं आता कपडे व्यवस्थित ठेवायचे आहे. आणि सिंपल साड्या आहे जी मी आता घेतलेली आहे. हा कबडमध्ये साड्याच आहे आणि घागराने फ्रॉक्स आहे, पण मला ते आता बिलकुल नको घालू शकत आहे, तर ते नाही घालणार, स्किपच करते मी. ते कपडे झालेले आहे. मी भरपूर सारे कपडे मनीषाला पण दिलेले आणि ते साडीचा ब्लाऊज पण मनीषाला दिला. मी म्हटलं दुसरं काहीतरी घेऊन टाकीन त्याच्यावरती शिवणार म्हणून रेड कलरचा. बघू आता, मला साडी घालूशीच नाही वाटत आता. किटू काय करताय? ते खराब होणार आता फेविकॉल. किटू फेविकॉलमध्ये साबणचं पाणी टाकून जर पाणी वेस्ट केलं ते फेविकॉल. किटू दाखव तुम्हाला कसं काय कर. किट्टू तू काय करताय? किट्टू चला या झोपायला. वेस्ट केलं फेविकॉल तू. नाही मम्मी का नाही मम्मी. तर चला आता थोडासा आराम करते. किट्टू अशीच कारनामे करत राहणार. तर आता वाजत आहे सायंकाळचे 6:30 आणि माझं फ्रेश वगैरे झालं, चहा वगैरे सगळं झालेलं आहे. आणि वरंभाचा कुकर ठेवलेला आहे, वरंभाचा कुकर होत आला आहे. आणि मग चपाती आणि भाजी करून घेते. आज करणार आहे मी पोपट वांगीची भाजी, तर ते करते. आणि किट्टू पण लेटलेला आहे, त्याला पण बरं नव्हतं वाटत, तर त्याला मी औषध दिली तर तो झोपलेला आहे. त्याला उठवते, मग नंतर पूजा वगैरे करते. पवांनी फुलं हार वगैरे आणून दिले तर ते पण देवाला चढवते. आणि दुपारी मला वेळ नव्हता मिळाला, ऊन भरपूर आहे तर मी निघून नव्हती शकली. तर किटूला मी घेऊन जाणार होती फूल वगैरे आणायला, हार वगैरे आणायला, तर मला काही वेळ मिळाला नाही. तर आता पवनी आला तर तो घेऊन आला आहे. तर म्हटलं चल, म्हटलं मी पण म्हटलं देवाला चढवून घेते आणि आधी भाजी आणि चपाती करून घेते, मग नंतर देवपूजा वगैरे करते. आणि सकाळी जो दिवा लावला तो आता पण कंटिन्यू चालत आहे. तर चला आता करून घेते माझी पटापट स्वयंपाक. तर बघूया, मम्मीकडे पण जायचे आहे मला साडी आणायला. खूप मला डिसाईड करणं म्हणजे एकदम मला साडी म्हणजे म्हटलं तर माहीत नाही काय, तर बिलकुल घालूशा नाही वाटत आहे. असं मला खूप हेवी वाटत आहे साडी अंगावर घेतल्यावर पण. तर परी बघते तर मम्मीकडे जाऊन येते, साडी घेऊन येते. तर चला कंटिन्यू राहा. पाय पाय तर आता मी शीतला माता मंदिरात आलो पाय लागायला. आज आहे आता. चल घे बेटा, इथे घे घटची पाय लागून घेतो, तू नमस्कार करशील, ठीक आहे. बघितले गरम आहे. सगळ्याकडे छान असं लाईट्स वगैरे लागलेले आहे. किटू कुठे आलतो पण आता. तर आता आमच्या घराकडलंच मंदिर आहे, तिथे पाय लागून जात होतो. तर चला बसा किटू. किटू पुढे बसे, पुढे मध्ये मागे बसे. माहोल होईल आता, जस्ट आज पहिला दिवस आहे ना. नाही पण जाऊ सगळ्याकडे छान मस्त डेकोरेशन केलं आहे ना, छान लाईट लागले. वेगळीच रौनक असते. पण मला खूप आवडतं नवरात्र, दिवाळी, गणपती खूप जास्त आवडते. थंडी पडली पाहिजे बस.
गरम भरपूर होत आहे ना म्हणून. तर आधी किती थंडी राहायची. आणि सगळ्याच शॉप आता क्लोज झालेले आहेत. खूप छान म्हणजे नागनाच्या खूप सुंदर. एक नंबर मंदिर होता वाला. आता त्याची तयारी चालू होती. बसायचं घ्यायचं. छान छान डेकोरेट केलं. जय मा अन्नपूर्णा माता मंदिर. सुंदर सुंदर डेकोरेशन केलं. छान केलं. पवन किट्टू खोकला झाला तुला. तर आता वाजत आहे रात्रीचे 12:30. आम्ही तेव्हाच आलो 12:15 वाजतापर्यंत घरी. आणि फ्रेश वगैरे झालो. ड्रेस वगैरे चेंज केलं. आणि मी स्किनला ऑइल लावलेलं आहे. तर जेवण वगैरे झालं. आता थोडं थोडं जेवण वगैरे झालं. किट्टूचं पण जेवण झालेलं आहे. थोडंसं त्याचं होमवर्क करायचं. त्याचं होमवर्क करून घेते. झोपते. आणि किट्टू स्कूल जायचं आहे ना उद्या. किट्टूचं उद्या फ्रायडे स्कूल आहे. उद्या ग्रीन डे उद्या स्कूलचा. उद्या किट्टूचं स्कूल आहे. उद्या फ्रायडे आहे. तर चला हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. तो पण बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट किट्टू.